बर्गर किंग कडनं हे तर मला अजिबात अपेक्षित नव्हतं आणि याच्या पुढे काय झालं हे पाहण्यासाठी आपला व्लॉग पूर्ण बघा. तर कसं काय पब्लिक, आज आहे आपला कंटिन्यू 10 डेज ब्लॉगिंगचा डे 2 आणि आज आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला. पण जायच्या आधी सेडजींना आमच्या फिरवून आणायला लागतंय. गप एका जागी आमचं सेडजी उभारत नाहीत, अर्ध गाव साहेबांना पालतं घालून आणायला लागते आणि आणल्यानंतर पण असली सेवा जलमल्या पण मला एवढी सेवा दिली नव्हती. जस्ट लुकिंग गाईज. कसं आहे, फिरवून आणल्यानंतर साहेबांना आमच्या हातपाय धुवून घरात प्रवेश दिला जातोय. सो लेट्स गो गाईज, जाऊया आपण आता कोल्हापूरला. आणि जाता जाता जरा विचार पण करत गेलो आणि त्याच विचारातनं मी एक गोष्ट पण ठरवली, आपल्या व्हिडिओ मध्ये काही चुकत नाही, आपले व्ह्यूज पण कडक जातात. मग इथं विषय होता कन्सिस्टन्सीचा. तीच कन्सिस्टन्सी कालपासून आपण फॉलो करत येणार. बरं चला, विचार करत करत आपण कोल्हापुरात पण पोहोचलो आणि थोडीफार कामं पण आवरलीत. मग निघालो थेट बर्गर किंगला. तिथं येऊ पर्यंत मस्त बर्गर खायचा मूड होता, पण ऑर्डर आल्यानंतर टोटली इथं काय खायचा माझा मूडच गेलेला. कारण या डीपचं वरनं पैसे आणि चार्ज करून घेतात आणि सर्व्हिस बघा यांची. डीप रिप्लेस करून दिलं तो विषय वेगळा, पण आज टोटली डिसअपॉइंटेड होतो बर्गर किंगच्या सर्व्हिसमुळे. ओके लेट्स गो गाईज, तेवढं तर चालायचं. तर कालच्या ब्लॉगनं आपल्याला टोटल 17 फॉलोवर गेन झालेले आहे. काही विषय नाही, थेंबा थेंबानं तळेसाठी. तर आपले ब्लॉग्स आवडत असतील तर तुमच्या भावाला कमेंट करून लगेच फॉलो करा. भेटतो आपण अशाच नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.